नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमधील एक बेसिक सी टर्म किंवा कॉन्सेप्ट स्टॉप लॉस म्हणजे काय हे अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या चॅनलवर आपण अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केटच्या कॉन्सेप्ट खूप छोट्या व्हिडिओमध्ये आणि अत्यंत साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून जर तुम्हाला शून्यापासून शेअर मार्केट शिकायचं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया। स्टॉप लॉसचा अर्थ त्याच्या नावामध्येच आहे। स्टॉप म्हणजे काय, थांबणे किंवा थांबवणे, आणि लॉस म्हणजे काय, नुकसान। म्हणजेच जी गोष्ट जास्त नुकसान होण्यापासून आपल्याला थांबवत असते त्याच गोष्टीला शेअर मार्केटच्या भाषेमध्ये स्टॉप लॉस म्हटलं जातं। यापेक्षा जास्त डिटेलमध्ये जाणून घ्यायची तुम्हाला गरजच नाही। स्टॉप लॉस म्हणजे काय, तर जास्त नुकसान होण्यापासून वाचण्याची जी गोष्ट असते किंवा कॉन्सेप्ट आहे तिला शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस म्हटलं जातं। आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया। उदाहरणार्थ तुम्ही एखादा शेअर 100 रुपयाला खरेदी केला आणि त्या शेअरमध्ये तुम्ही 10 रुपयापर्यंत नुकसान सहन करू शकता। म्हणजे 100 रुपयाचा स्टॉक जेव्हा 90 पर्यंत येईल, म्हणजेच 90ला तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये विकायचा आहे, कारण तुम्ही जास्तीत जास्त 10 रुपयाचा त्या स्टॉकमध्ये लॉस सहन करू शकता। तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही स्टॉक खरेदी करता, स्टॉक खरेदी केल्यानंतर लगेच तुम्हाला एक ऑर्डर लावायची असते जिला स्टॉप लॉस ऑर्डर म्हटलं जातं। आणि जेव्हा तुम्ही 90 रुपयाला स्टॉप लॉसची ऑर्डर लावता तेव्हा स्टॉक केव्हा पण जर 90 रुपयापर्यंत आला, म्हणजेच 90ला टच झाल्या तुमचा स्टॉक विकला जातो। म्हणजेच 10 रुपयापेक्षा जास्त लॉस तुम्हाला त्या स्टॉकमध्ये होऊ शकत नाही। स्टॉक जरी 85 रुपयाला गेला तरी ऑलरेडी तुमचा स्टॉक 90 रुपयाला विकून झालेला असेल। म्हणजेच तुम्ही शेअर खरेदी केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन समोर बसून राहायची गरज नाही। तुम्हाला जास्तीत जास्त 10 रुपयाचं नुकसान तुम्ही सहन करू शकता ना, तर स्टॉक घेतल्यानंतर स्टॉप लॉसची ऑर्डर लावायची आहे 90 रुपयाला आणि बाकी तुम्ही तुमचे इतर कामं करू शकता। तर अशा प्रकारचा फायदा स्टॉप लॉसमुळे होऊ शकतो, किंवा जास्तीत जास्त तुम्ही किती रुपये नुकसान सहन करू शकता त्याप्रमाणे तुम्ही स्टॉप लॉस लावून बाकीचे कामं करायला तुम्ही मोकळे आहात असं तुम्ही म्हणू शकता। म्हणजेच स्टॉप लॉसचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जास्त नुकसान होण्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर स्टॉप लॉस नक्कीच लावायला पाहिजे। तर मी आशा करतो की तुम्हाला ही कॉन्सेप्ट नक्कीच समजलेली असेल। यामध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट करून सांगा, आणि नवीन कोणता व्हिडिओ बघायचा किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायचा आहे कमेंट करून सांगा। मी लवकरात लवकर त्यावर व्हिडिओ बनवतो। आणि अशाच प्रकारे शून्यापासून शेअर मार्केट शिकायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा।